300 कोटीचा निधी वाटप झाला. त्याच्यामध्ये जवळजवळ 125 ते 150 कोटी रुपये हा क्रीडांगणामध्ये वाटप झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये 54 गावांमध्ये त्या ठिकाणी अधिग्रहण करायचं त्याच्यामध्ये 43 गावामध्ये पण अधिग्रहण त्याच्या झालेलं आहे. ही सगळी परिस्थिती असताना त्यांनी गेले काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये माध्यम घेऊन गेले अतिशय चुकीच्या प्रमाणे येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेणार पुढच्या दिवसात हे काम सर्व हे सगळे समोर रोडमध्ये तुला पाहतो की हा सगळा विकास करता येईल म्हणजे याच्यामध्ये विकास लोकल झाला आणि सर्व मंडळी होते टीव्हीचे सर्व मंडळी होता जसे लहानपणापासून आम्ही ऐकत आलो की होणार आहे पण तिथे शेवटच्या सणामध्ये हातातल्या तोंडाचा आलेला भास त्या ठिकाणी वेगळं आहे. ह्याच्या पाठीमागचं काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं सरकार त्या ठिकाणी जबाबदार आहे. पण सरकार कसं जबाबदार आहे कारण इथे जे काही या पुणे जिल्ह्यामध्ये आपण आंबेगाव खेळ असेल त्याच्याप्रमाणे संगमेर असेल अहिल्यानगर असेल तर जे काही आमदार खासदार आहेत त्या पक्षाचे नाही प्रकल्प त्यांचं आलेला आहे की नव्याने दुसऱ्या ठिकाणी येणार आहे कशाची दिशा आहे आमची दिशा निश्चित करून आंदोलन दिशा आहे. खरं तर ही तिकीट वेगळी ट्रेन तालुक्यातील सगळ्यात मोठी आहे. याचं दळणवळणाची साधनं व्यवस्थित नाही म्हणून इथल्या कंपन्या आज कुठे जातात त्या गुजरातला जातात तामिळनाडूमध्ये जातात. हे का जातात हे दळणवळणाचं साहित्य इथे नाही. तर दळणवळणाची जर तुमच्याकडं ऑलरेडी गेल्या 20 वर्षापासून हा प्रोजेक्ट जर सँक्शन होता किंवा तो प्रस्तावित होता आणि शेवटच्या क्षणाला तो प्रोजेक्ट तुम्ही जर तो इथं शिफ्ट करून पुणेवरून तो तुम्ही शिर्डीमार्गे नाशिकला घेऊन जातो तर इकडच्या ज्या लोकांनी इंदर आंबेगाव खेड जुन्नर त्याचप्रमाणे अकोला ह्या भागामधील जे तरुण आहेत त्या तरुणांनी त्या ठिकाणी कुणाकडं पाहिजे. भविष्यामध्ये जी पिढी जन्माला येणार आहे त्या पिढीला जर समजलं की आमच्या अशाचे लोक पुढं आत्तापर्यंत ही लढाई काही मोजक्या तालुक्यांमध्ये होत होती परंतु त्यासाठी आम्ही पूर्ण खेड असेल आंबेगाव असेल जुन्नर अकोले संगमनेर सर्व तालुक्यांची एक कृती समिती आपण स्थापन केलेली आहे. त्यानुसार ही एक सुरुवात केलेली आहे. याच्यापुढं ही अतिशय जोमाने ही लढाई पूर्ण केलेली आहे आणि ही कृती समितीतर्फे आमच्याकडे आता कुठलाही पर्याय राहिला नाही. जनआंदोलनाच्या माध्यमातून सरकारने जर आता ऐकलं तर ठीक नाही तर आम्हाला रस्ता येण्यासाठी पाहिजे खूप मोठं हे जे रस्त्यावर येणार आहेत त्याची भूमिका ते करत आहेत. माझ्यासोबत केवळ इथले संगमनेर किंवा जो आंबेगाव तालुका आहे हे इथलेच नाही तर अगदी नाशिकपासून तर इथले सगळे जे कृती असं नव्हे तर जनभावना या उद्रेकातून दिसतात आणि सगळं जन आंदोलन इथे पुढे उभं राहताना दिसतं. काय सांगायला बाबा की कशा पद्धतीने आपल्याला कृषीच्या दृष्टिकोनाचं महत्त्वाचं होतं. जुन्नर तालुका कृषी प्रधान जुन्नर असेल आंबेगाव असेल खेडमध्ये तरी MIDC आहे परंतु आमच्या दोन्ही तालुक्यांमध्ये तर आम्ही ही क्षेत्रात आहे ही झोन आहे जो कृषी प्रधान आहे आणि आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं MIDC येणार नाही. मग आम्हाला जर ह्या सोयीसुविधा जर मिळाल्या नाही तर मग आमच्या तरुणांनी करायचं काय. आणि जर तरुणांच्या बाबतीत भविष्यामध्ये जर ही विचार करायची वेळ आली तर मग मात्र आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत भगतसिंग आहेत किंवा आत्ता आपण बघितलं भरत तिवारीसारखा तरुण आहे. तर शासनाला जाग येत नसेल तर मग मात्र कोणत्याही पातळीवर जाऊन आम्ही आमचा हक्क हा घेतल्याशिवाय निश्चित स्वरूपात राहणार नाही. हे असं आवर्जून तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो की आम्हाला तिथपर्यंत आम्ही म्हणजे मी एकटाच नाही आमच्याबरोबरची जी तरुण मंडळी आहे जी काम करणारी आहे त्याच्या बाबतीत मात्र आपण कोणत्याही स्वरूपाचं ह्या पद्धतीने काम करू नका आणि आमच्या कोणत्याही अधिकारांवर जर गदा काही अर्थांवर जर मात्र शासन कोणाचाही असेल शासन कोणाचंही असेल आम्हाला त्याची फरक पडत नाही. सगळ्यांचं सर्वसामान्य लोकांची आमचं धैर्य देणं आहे. सर्वसामान्य लोकांचं जी भावना आहे ती मात्र शासनाला मी गप्प बसणार नाही हे मात्र आपण कृषी प्रधान हा भाग आहे आणि या भागात सुद्धा दिशा तीच भाऊंनी सांगितलं किंवा बाबाळे साहेबांनी सांगितलं जर सरकारला जाग येत नसेल तर कोणत्याही पातळीवर जाऊ फक्त रस्त्यावरच उतरून नाही फक्त प्रत्येकाच्या शासन दरबारी जाऊ तहसीलदार असेल कलेक्टर असेल मंत्री महोदय असतील मंत्रालय असेल संसद भवन असेल जिथं जिथं आम्हाला भूमिका मांडता येईल तिथं तिथं जाऊन ती भूमिका मांडावी लागेल.
पण एवढं करूनही जाग येणार नसतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याला अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजच आपले आदर्श आहेत, त्या माध्यमातूनच काम होईल आणि निश्चित स्वरूपात ह्या आंदोलनाला मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहोत. आणि आमच्या अधिकारावर, आमच्या हक्कावर जर गदा येणार असेल, 20-20 वर्ष तुम्ही सांगता इथून तुमची रेल्वे होणार आणि एका दिवसात जर एका वर्षात तुम्ही जर निर्णय घेणार असेल तर हा निर्णय आम्हाला कदापि मान्य होणार नाही. आमचे शेतकरी बांधव असतील, आमचा तरुण वर्ग असेल आणि तसं MIDCच्या बाबतीत सांगितलं, हा सगळा काही जसं काही एक गट कारस्थान असल्यासारखं महाराष्ट्रामध्ये विकासच होऊ द्यायचा नाही, इथल्या कंपन्या बाहेरच जाण्यासाठी काम करायचं काय, अशा पद्धतीचं जर काम असेल तर निश्चित स्वरूपात ह्या गोष्टीसाठी मात्र आम्ही सगळी म्हणजे निश्चित स्वरूपात कटिबद्ध असणार आहोत की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालंच पाहिजे, यासाठी आम्ही मात्र लढाऊ.